वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे धरणं आणि नद्या दुथडी भरून वाहतात। त्यामुळे पाणी कपातीचं अनेक भागातलं संकट दूर होण्याची चिन्ह आहेत। नाशिकमध्ये गोदावरी आणि गिरणा या नद्यांना पूर आलाय, तर चणकापूर, गंगापूर, दारणा, भावली, कशपी, कडवा, करंजवण या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नाशिकमध्ये 6 तासात 150 मिलीमीटर पाऊस पडला। धानोली धरणाजवळील महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या लोटण घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्ताच बंद झाला। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी गोदावरीच्या पूरस्थितीचा आढावा घेतला, तर पुणे जिल्ह्यासह शहरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे पुण्यातल्या धरणांमध्ये पाणी पातळी कमालीची वाढल्याचं चित्र आहे। रात्रीपासून पाऊस सुरू झाला जवळपास 1:30-2 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 145-150 मिलीमीटर पाऊस। पण नेमकं सकाळपासून सगळी परिस्थिती बदलली आणि पाऊस सगळीकडे झालेला होता। त्यामुळे काही ठिकाणी कामं चालू होती, त्या ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, काही 5-7 गाड्या अडकल्या आणि त्यामुळे नाशिककरांनी थोडा त्रास सहन करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे। पण आता जवळपास पाऊस कमी झालेला आहे। नदीतलं पाणी सुद्धा जे दुतोंड्या मारुतीला आपण छातीपर्यंत होतं ते आता कमरेपर्यंत 4-5 फूट पाणी कमी झालेलं आहे।